युजर डिफाईन काय असतो? हं, युजरने राइट. इट मीन्स कस्टम व्हेरिएबल. म्हणजे आपण स्वतः व्हेरिएबल जो क्रिएट करायचा आहे. आता हा युजर डिफाईन व्हेरिएबल आहे. हा युजर डिफाईन व्हेरिएबल आहे. मीन्स कस्टम व्हेरिएबल आहे. कस्टम म्हणजे काय? आपण स्वतः कस्टमाइज केलाय त्याला. बट एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल काय आहे? और सिस्टम व्हेरिएबल ऑलरेडी डिफाईन केलेले असतात. आपल्या लायनक्स मशीनवरती ऑलरेडी एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल अवेलेबल असतात. राइट? आता याच्यामध्ये बघा एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल आपण कशाला म्हणू शकतो? व्हेरिएबल विच आर ऑलरेडी डिफाईन्ड. द व्हेरिएबल विच आर ऑलरेडी डिफाईन्ड. थोडीशी माझी तब्येत बरी नाही आहे. थोडं ऍडजस्ट करा, ठीक आहे. द व्हेरिएबल विच आर ऑलरेडी डिफाईन. म्हणजे तुम्हाला थोडं आधीमध्ये डिस्टर्ब होईल त्याच्यामुळे. द व्हेरिएबल काय म्हणू शकतो आपण? कशाबद्दल बोलतोय आपण? एन्व्हायरमेंट बद्दल, राइट? द व्हेरिएबल विच आर ऑलरेडी डिफाईन्ड अँड युजिंग बाय अवर सिस्टम अँड युजिंग बाय अवर सिस्टम using by our system, that is called as are called as environment or system variable. म्हणजे जे व्हेरिएबल ऑलरेडी मेमरी मध्ये डिफाईन केलेले आहेत, ऑलरेडी आपल्या मशीन मध्ये डिफाईन केलेले आहेत, दोज आर नथिंग बट द एन्व्हायरमेंट व्हेरिएबल, राईट? सो फॉर एक्झाम्पल लेट सी द एक्झाम्पल फॉर द एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. एक्झाम्पल बघू आपण. याच्यामध्ये बघा, आता एखादा व्हेरिएबल तुम्हाला प्रिंट करायचा आहे किंवा एखाद्याला एक डिफाईन व्हेरिएबल प्रिंट करायचं आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला इको कमांड यूज करायची आहे. ठीक आहे. इको डॉलर व्हेरिएबलच्या आतमध्ये काहीतरी व्हॅल्यू असू शकते, बरोबर आहे की नाही? हा काय झाला? युजर झाला. जसं इथे बघा, ईमेल आहे, हा कस्टम आहे. नेम आहे, हा कस्टम आहे. एज आहे, हा कस्टम आहे. फोन नंबर आहे, हा कस्टम आहे. बट हा एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे असं आपण कन्सिडर करतोय. लेट मी कॉपी दिस अँड पेस्ट ऑन द लायनक्स मशीन. लेट्स सी व्हॉट विल हॅपन. जस्ट क्लिक ऑन द एंटर. काय आहे रे हा? EC2 हायफन युजर. व्हॉट इज दिस गाइस? युजर राइट. दॅट इज नथिंग बट द राइट. दॅट इज नथिंग बट द लायनक्स मशीन युजर. म्हणजे आपण प्रिंट करताना काय केलं? प्रिंट युजरला प्रिंट केलं. युजरला प्रिंट. तुम्हाला एखाद्या मशीनवरती व्हेरिएबल प्रिंट करायचा आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला काय करायचं आहे किंवा ऑलवेज तुम्हाला हा डॉलर यूज करायचा आहे. म्हणजे त्या आय मीन मशीनला समजलं पाहिजे एक्झॅक्टली तुम्ही काय करताय. मशीनला जर तुम्ही फक्त इतकंच दिला, डॉलर दिलाच नाही, तर तो अंडरस्टँडच करणार नाही एक्झॅक्टली काय म्हणतोय हा. हा युजरच प्रिंट करेल. हा इको काय आहे? इको काय आहे? इको काय मी काल काय सांगितलं होतं तुम्हाला, की एखादं व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करायची आहे. तर आपण काय करतो? इको नावाचा जो काही व्हेरिएबल आहे, सॉरी इको काय आहे? कमांड आहे. त्याचा आपण यूज करतो. सर्व्हरवरती मेसेज तुम्हाला प्रिंट करायचा आहे. इकोचा यूज करतो, राइट? आता मी डायरेक्टली इको युजर राईट केला. म्हणजे काय केलं त्यानं? डायरेक्टली युजरलाच प्रिंट केला. बट मला काय करायचंय? या युजरच्या आतमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. म्हणजे युजर कोण झाला रे? युजरच्या आतमध्ये व्हॅल्यू आहे. देन हू इज द युजर? युजर कोण झाला? युजरच्या आतमध्ये व्हॅल्यू आहे. तर युजर कोण झाला? हं. युजर डिफाईन हो. युजरच्या आतमध्ये आपण कोणती कमांड रन करतोय? इको, राइट? इको काय करतं काम? प्रिंट करायचं. प्रिंट करायचं. सर्व्हरवरती मेसेज प्रिंट करायचं काम करतं, राइट? मग युजरच्या आतमध्ये व्हॅल्यू आहे, तर युजर कोण झाला? आत्ताच आपण बघितलं होतं. व्हेरिएबल राइट. युजर इज अ व्हेरिएबल. आपण ऑलरेडी इथं डिस्कस केलं होतं, की देअर आर 2 टाइप्स ऑफ द व्हेरिएबल. द फर्स्ट वन इज अ एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल, राइट? दॅट इज नथिंग बट द सिस्टम व्हेरिएबल. And the second one is a user defined variable. It means custom variable, right? म्हणजे काय झालं की एन्व्हायरमेंट व्हेरिएबल काय असतात? ऑलरेडी डिफाईन्ड बाय द सिस्टम. सिस्टम मध्ये ऑलरेडी डिफाईन्ड आहेत, राईट? म्हणजे एखाद्या सिस्टम मध्ये आता दॅट इज नथिंग बट द लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम.
लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम कंटेन द सम ऑफ द युजर्स, राईट? याच्यामध्ये युजर्स आहेत. डिफॉल्ट युजर सुद्धा माहिती आहे तुम्हाला. रूट इज अ डिफॉल्ट युजर फॉर द लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम, राईट? मग तसंच हा कोणता आहे? दॅट इज नथिंग बट द नॉर्मल युजर. आता नॉर्मल युजरला प्रिंट करायचं आहे तुम्हाला, तर त्याला काय करायला लागेल, की त्याच्या आतमधली व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करायचं. देन ऑल्वेज वी नीड टू ॲड हिअर द सिम्बॉल दॅट इज नथिंग बट द डॉलर, राईट? देन लेट्स एक्झिक्यूट दिस कमांड. So EC2 hyphen user is going to print by the echo command, echo and dollar, right? मग सिमिलर लाईक आपल्याला काय करायचंय याच्यामध्ये आणखीन काय काय आहे. आता काल एक मी कमांड रन केली होती शेलची. शेल सुद्धा डिफाय कोणते कोणते आहे ते चेक करायचे आहेत. ही कमांड मी कालच प्रिंट केली होती. आता सध्या शेल आहेत का याच्यामध्ये? नाही आहेत, राईट? एक सेकंड, सॉरी गाईज. राईट. शेल आहे का? आहे. कोणता शेल आहे? सॉरी. आपण ऑल्वेज हा एक रूल कन्सिडर करा, की आपण ऑल्वेज काय करतो कॅपिटल केसमध्येच त्या युजरला आपल्याला काय करायचंय? ॲड करायचंय. ठीक आहे. स्मॉल केसमध्ये त्यांना आन्सरच नाही दिलं बघा. कॅपिटल केसमध्ये काय करायचं? त्याला ॲड करायचंय. मग डिफॉल्ट शेल कोणता आहे आपल्या मशीनचा? तर बिन बॅश. बिन बॅश इज अ डिफॉल्ट शेल. जसं आपण काल शबांग बघितला होता. हॅशटॅग एक्सक्लेमेटरी मार्क देन बिन आणि बॅश, राईट? देन देन बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट नेक्स्ट पॉइंट दॅट इज नथिंग बट हे लक्षात घ्या, हे कोणते आहेत? दोज आर द सिस्टम व्हेरिएबल इको शेल. देन बेस्ड ऑन द requirement based on the requirement we can define our own variable, own variables. Sorry. Own variables, those are called user defined variable, user defined variable, or याला अजून काय म्हणू शकतो आपण? कस्टम व्हेरिएबल, राईट? म्हणजे बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट वेन वी आर गोइंग टू डिफाईन अवर व्हेरिएबल ओन व्हेरिएबल्स, दोज आर कॉल्ड ॲज अ युजर डिफाईन व्हेरिएबल, राईट? त्याच्या अकॉर्डिंगली आपण काय करू शकतो, की आपण एक युजर डिफाईन व्हेरिएबल क्रिएट करू शकतो, राईट? फॉर एक्झाम्पल जसं मगाशी एक्झाम्पल्स बघितले, दोज आर द एक्झाम्पल्स. लेट मी कॉपी दोज अँड पेस्ट हिअर. दोज आर द लाईक कोणते व्हेरिएबल झाले हे? युजर डिफाईन व्हेरिएबल, किंवा आपण याला काय म्हणू शकतो? युजर डिफाईन व्हेरिएबल, किंवा आपण याला काय म्हणू शकतो? कस्टम व्हेरिएबल म्हणू शकतो, राईट? मग कस्टम व्हेरिएबलला सुद्धा प्रिंट कसं करायचंय? डायरेक्टली इकडे यायचं, इको, त्याच्यानंतर डॉलर नेम ऍड करायचं. आता नेम आहे का? नाही आहे नेम. का नाही आहे? कारण युजरने त्या नेमला क्रिएटच नाही केलेलं. त्या नेमच्या आतमध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेली नाहीये. मग ही कधी प्रिंट करू शकतो आपण? ज्यावेळेस आपण एखादी फाईल काय करतो, फाईलमध्ये आपण हे व्हेरिएबल्स ऍड करतो. हे व्हेरिएबल्स ऍड करतो. त्यानंतरच आपण काय करू शकतो? नेमला आपण बाय युजिंग द डॉलर आपण त्याला प्रिंट करू शकतो. एजला प्रिंट करू शकतो. ईमेलला प्रिंट करू शकतो. फोनला प्रिंट करू शकतो. राईट? म्हणजे या तिघांना आपल्याला प्रिंट करायचं आहे, तर ऑब्व्हियसली काय करावं लागेल? डॉलरचा यूज करावा लागेल. डॉलर डॉलर नेम, राईट? देन डॉलर एज, राईट? देन डॉलर डॉलर ईमेल असेल. म्हणजे यांना प्रिंट करायसाठी आपण याचा यूज करायचा आहे, राईट? देन लेट्स डिस्कस अबाउट द रूल्स अँड रेग्युलेशन फॉर द व्हेरिएबल. आता याचे काहीतरी रूल्स आहेत. व्हेरिएबल रूल्स. आता व्हेरिएबल रूल्स कोणते आहेत? वी शुड नॉट यूज स्पेशल सिम्बॉल्स याच्यामध्ये. वी शुड नॉट यूज स्पेशल सिम्बॉल. याच्यामध्ये आपण स्पेशल सिम्बॉल कोणते कोणते यूज करू शकत नाहीये. फॉर एक्झाम्पल ऍट द रेट असेल, किंवा हायफन असेल, ऍट द रेट असेल, किंवा हॅशटॅग असेल, ETC. हे सिम्बॉल आपण यूज नाही करू शकत. ठीक आहे. फक्त कोणता सिम्बॉल यूज करायचा आहे तुम्हाला? डॉलरचाच सिम्बॉल फक्त यूज करायचा आहे. ठीक आहे. डॉलरचा सिम्बॉल फक्त यूज करायचा आहे. या केसमध्ये तुम्हाला ऍट द रेट असेल, सॉरी, हायफन असेल, किंवा ऍट द रेट असेल, किंवा हॅशटॅग असेल, हे सिम्बॉल तुम्हाला यूज करायचे नाहीयेत. देन व्हेरिएबल नेम,
should not start with the digit as well. That is the second rule. Variable name should not start with start with digit. म्हणजे डिजिटचा यूज करून तुम्ही व्हेरिएबल नेम हे स्टार्ट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल एजच्या पुढे 2 लावलं. असं आपण करू शकतो का? नाही. नेमच्या पुढे 2 लावलं. असं आपण करू शकत नाही. बट नेमच्या नंतर तुम्ही काहीतरी लाइक काय म्हणू शकतो, एक व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता. बट सुरुवातीला तुम्ही काय करायचं नाहीये, याच्या सुरुवातीलाच आपल्याला डिजिटचा यूज करायचा नाहीये. राइट? देन इट इज रिकमेंडेड टू यूज म्हणजे आपल्याला आणखीन एक मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. लेट मी ॲड हिअर द नोट ओन्ली. इट इज रिकमेंडेड टू यूज अप्पर केस कॅरेक्टर. रिकमेंडेड टू यूज अप्पर केस कॅरेक्टर. ऑलवेज तुम्हाला काय करायचंय? अप्पर केस कॅरेक्टर्स टू व्हेरिएबल नेमला द्यायचं आहे. ठीक आहे. जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं सिस्टम व्हेरिएबल्स युजर कसं आहे अप्पर केसमध्ये आहे. शेल कसं आहे अप्पर केसमध्ये आहे. सो तुम्ही पण काय करायचंय नेमला सुद्धा अप्पर केसमध्ये ठेवायचं आहे. एजला सुद्धा अप्पर केसमध्ये ठेवायचं आहे. हे फक्त मी एक्झाम्पलसाठी तुम्हाला दिलेत. ठीक आहे. सो त्याचे रूल्स काय काय असणार आहेत? फर्स्ट रूल इज वी आर नॉट गोइंग टू यूज हिअर द हायफन ऍट द रेट अँड हॅशटॅग राईट ॲज अ स्पेशल सिम्बॉल. देन व्हेरिएबल नेम शुड नॉट बी स्टार्ट विथ द डिजिट. डिजिटनं त्याला स्टार्ट करायचं नाहीये. देन it is recommended to use uppercase character to the variable name. Always uppercase चा use करायचा. Then the next point is we can use we can use readonly readonly for variable variable so that variable value modification will not be allowed. It means जर आपण एकदा राईट केला व्हेरिएबल तर त्याला आपल्याला मॉडिफाय करू शकत नाही आहे. वी कॅन यूज रिडनली म्हणजे काय? एकदाच कॉन्स्टंटली तुम्हाला एक काय करायचं आहे व्हेरिएबल नेम तुम्हाला क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. फॉर व्हेरिएबल लेट मी कम्प्लीट हिअर. फॉर व्हेरिएबल सो दॅट व्हेरिएबल व्हॅल्यू variable value modification will not be modification will not be allowed. त्यामुळे जो काही व्हेरिएबल तुम्ही क्रिएट करणार आहे तो आपला काय असेल ऍज अ फायनल व्हेरिएबल म्हणून तो ट्रीट करेल. राईट? सो त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला काय करायचंय व्हेरिएबल्स हे बनवायचे असणार आहेत. ठीक आहे. दोज आर द रूल्स ऑफ द व्हेरिएबल. देन द नेक्स्ट थिंग इज कमांड लाईन इंटरफेस. आता त्याचा यूज करायचा आहे पुढे जाऊन आपल्याला. तर त्याच्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे? कमांड लाईन इंटरफेस किंवा कमांड लाईन आर्ग्युमेंट सुद्धा म्हणू शकतो आपल्याला. कमांड लाईन्स कमांड लाईन आर्ग्युमेंट. आता आर्ग्युमेंट काय? द आर्ग्युमेंट विच विल पास टू स्क्रिप्ट फाईल ऍट द टाइम ऑफ एक्झिक्युशन. आर्ग्युमेंट म्हणजे काय? एखाद्या स्क्रिप्ट फाईल मध्ये तुम्ही काय करताय? व्हॅल्यूज पास करताय. राईट? दॅट इज नथिंग बट द आर्ग्युमेंट्स. म्हणजे काल आपण बघा जसं एक फाईल क्रिएट केली होती. VI स्पेस टास्क डॉट sh नावाची आणि त्याच्या आतमध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केल्या. राईट? बरोबर ना? त्याच्या आतमध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केल्या. म्हणजे ते म्हणजे काय झाले? दोज आर नथिंग बट द आर्ग्युमेंट्स. राईट? लेट मी राईट हिअर. द आर्ग्युमेंट्स द आर्ग्युमेंट्स which will pass to pass to script file pass to script file at the time of execution, that is called as a argument. Right? So CMD arguments are used to supply the value dynamically to the script file. म्हणजे कमांड लाईन आर्ग्युमेंट. आता आर्ग्युमेंट समजला. आर्ग्युमेंट म्हणजे काय? फाईल मधल्या व्हॅल्यूज. म्हणजे ते झाले आर्ग्युमेंट. मग सीएमडी काय असतो? सीएमडी इज नथिंग बट द सी सी इज नथिंग बट द कमांड. सीएमडी इज नथिंग बट द कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. राईट? तर सीएमडीचा यूज कसा होतो बघा. सीएमडी CMD arguments are used to supply
the values सप्लाय द व्हॅल्यूज डायनॅमिकली. आता डायनॅमिकली काय असतं ते तुम्हाला प्रॅक्टिकली लक्षात येईल. डायनॅमिकली सप्लाय टू व्हॅल्यूज डायनॅमिकली टू द स्क्रिप्ट फाईल. टू द स्क्रिप्ट फाईल, राईट? फॉर एक्झाम्पल, सॉरी. आता याचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. जावा मध्ये काय असतं, एक सेकंद काहीच. जस्ट गिव्ह मी सेकंड. आता जावा मध्ये जर तुम्ही बघितला आर्ग्युमेंट काय असतो ते एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला शेल मधला आर्ग्युमेंटला ऍटलीस्ट तुम्हाला लक्षात येईल. एक सेकंड, इथे जावाचा कोड ओपन नाहीये, बट लेट मी ओपन द जावा कोड. एक सिंपल जावाचा एक कोड आहे याच्यामध्ये, त्याच्या थ्रू तुम्हाला थोडंफार लक्षात येईल. याच्यामध्ये बघा मेथड आहे का? ठीक आहे. याच्यामध्ये बघा एक स्ट्रिंग आहे जो डेटा टाइप आहे, आणि ही मेथड आहे, मेथड नेम आहे, आणि या मेथड नेमच्या आतमध्ये बघा एक आर्ग्युमेंट पास केलाय. नेम इज अ आर्ग्युमेंट, जसं मगाशी तुम्हाला मी म्हणलो होतो, नेम इज अ आर्ग्युमेंट, दॅट इज नथिंग बट द आर्ग्युमेंट. म्हणजे हे कोणाला पास केले? या मेथडला काय केलंय? या मेथडच्या आतमध्ये त्या आर्ग्युमेंटला पास केलंय. सिमिलर लाईक तुम्हाला काय करायचंय, आर्ग्युमेंटचा यूज कशासाठी करायचा आहे, की डायनॅमिक व्हॅल्यू तुम्हाला स्क्रिप्ट स्क्रिप्ट फाईलच्या आतमध्ये तुम्हाला डायनॅमिकली व्हॅल्यू सेट करायच्या. डायनॅमिकली म्हणजे काय रे, की समजा तुम्ही एक स्क्रिप्ट फाईल क्रिएट केला. लेट मी राईट हिअर द एक्झाम्पल. समजा तुम्ही एक स्क्रिप्ट फाईल क्रिएट केला. त्या स्क्रिप्ट फाईलचं नेम असं मी लिहितो, sh डेमो डॉट sh. ठीक आहे, ही स्क्रिप्ट फाईल आहे. तर या स्क्रिप्ट फाईलच्या आतमध्ये मला काय करायचंय, माझं एक नेम सेट करायचंय, आणि त्याच्यानंतर मला काय करायचंय, एक नंबर सेट करायचा आहे, लाईक 101. कळतंय मी काय म्हणतोय ते? कळतंय की नाही कळतंय? हे काय झालं, हे आर्ग्युमेंट झालं की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये. हे समजतंय सगळ्यांना एक्झॅक्टली हे काय आहे रे? डेमो डॉट एस एच म्हणजे काय झालं, एक फाईल झाली. एस एच काय आहे? शेलची फाईल आपण एक्झिक्यूट करता वेळेस काय करतो, एस एच स्पेस डेमो डॉट एस एच न आपण एक्झिक्यूट करतो, बरोबर आहे, जसं आपण काल बघितलं. आता मला काय करायचंय, डायनॅमिकली मला कमांड लाईन इंटरफेस थ्रू मला दोन व्हॅल्यू आतमध्ये जाऊन स्टोअर करायचे, तर मी काय करणार, ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून त्याचा यूज करणार, म्हणजे गौरव ऍज अ आर्ग्युमेंट अँड 101 इज ऑल्सो वन ऑफ द आर्ग्युमेंट. म्हणजे काय व्हायला पाहिजे, या दोन्ही व्हॅल्यू ह्या डेमो डॉट एस एच फाईलच्या आतमध्ये जाऊन स्टोअर व्हायला पाहिजेत. कळतंय आता? येस. एव्हरीवन, सगळ्यांना समजतंय? Yes, sir. ठीक आहे. आता याच्यापेक्षा याच्या अगोदर काय करू, थोडीफार आणखीन अंडरस्टँडिंग करून एक्झॅक्टली, की हे एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं, ठीक आहे, पुढे जाऊन आपल्याला हे करायचं आहे. मीन वाईल जस्ट कीप इन युअर माइंड की असे आर्ग्युमेंट्स असतात. मी तुम्हाला हे फक्त आर्ग्युमेंटचे एक्झाम्पल दिले, की हे काय आर्ग्युमेंट आहे. म्हणजे एखाद्या फाईल मध्ये डायनॅमिकली इथं राईट केले, सीएमडी आर्ग्युमेंट्स आर यूज टू सप्लाय द व्हॅल्यूज डायनॅमिकली टू द स्क्रिप्ट फाईल. या लाईनचं मिनिंग काय, एखादी स्क्रिप्ट फाईलच्या आतमध्ये तुम्हाला डायनॅमिकली व्हॅल्यू सेट करायच्या थ्रू द सीएमडी, राईट, ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून. म्हणजे आर्ग्युमेंट हे झाले, या फाईलच्या आतमध्ये आपल्याला हे व्हॅल्यू स्टोअर करायचे आहेत, राईट. दॅट इज नथिंग बट द कमांड लाईन आर्ग्युमेंट, राईट. मग याच्यामध्ये बघा, वी कॅन ऍक्सेस द सीएमडी आर्ग्युमेंट फाईल. मग आपल्याला ती फाईल ऍक्सेस करायची आहे. वी कॅन ऍक्सेस दी वी कॅन ऍक्सेस दी सीएमडी आर्ग्युमेंट फाईल किंवा सीएमडी आर्ग्युमेंट इन स्क्रिप्ट फाईल, लाईक बिलो कमांड्स. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये सुरुवातीला असतो ऍक्सेस करायसाठी, लेट मी ऍड हिअर हॅशटॅग.
हॅशटॅग म्हणजे काय असतो? नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. हॅशटॅग म्हणजे काय झाला? नंबर ऑफ आर्ग्युमेंट झाला. त्याच्यानंतर एक झिरो म्हणून एक असतो. झिरो काय आहे? स्क्रिप्ट फाईल नेम. हा पण एक आर्ग्युमेंट आहे. हा काय डिफाइन करेल? स्क्रिप्ट फाईल नेम आपला डिफाइन करेल. आपल्या स्क्रिप्ट फाईलचं नेम काय आहे? त्याच्यानंतर हे कॉन्स्टंट नंबर आहेत हं. त्याच्यानंतर वन नंबर आहे. वन नंबर काय करतो? फर्स्ट सीएमडी आर्ग्युमेंट. फर्स्ट सीएमडी आर्ग्युमेंट. त्याच्यानंतर सेकंड आहे सेकंड सीएमडी आर्ग्युमेंट. आता याचा यूज तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये समजेल ज्यावेळेस आपण आय मीन स्टार्ट करणार आहे याच्यावरती वर्किंग. ऍक्च्युअल सीएमडी आय मीन सेकंड सीएमडी आर्ग्युमेंट. देन थर्ड वन इज थर्ड सीएमडी आर्ग्युमेंट. म्हणजे असं काय असणार आहे ते सो ऑन असणार आहे. 10 म्हणजे काय? 10 सीएमडी आर्ग्युमेंट. थर्ड सीएमडी आर्ग्युमेंट राईट. आणि त्याच्यानंतर लाईक युनिक इट मीन्स स्टार म्हणजे काय? ऑल सीएमडी आर्ग्युमेंट. ऑल सीएमडी आर्ग्युमेंट राईट. म्हणजे याच्यामध्ये बघा स्टार हॅशटॅग जर आपण कमांड दिली तर आपल्याला काय देणार आहे? तो नंबर ऑफ आर्ग्युमेंट किती आहेत? स्टार सॉरी डॉलर. डॉलर हॅशटॅग दिला तर काय सांगणार आहे? तो नंबर ऑफ आर्ग्युमेंट किती आहेत? डॉलर झिरो दिला तर स्क्रिप्ट फाईल नेम काय आहे? डॉलर वन दिला तर फर्स्ट आर्ग्युमेंट, डॉलर टू दिला तर सेकंड आर्ग्युमेंट, थ्री दिला तर थर्ड आर्ग्युमेंट आणि स्टार दिला तर ऑर आर्ग्युमेंट तो काय करेल आपल्याला सांगेल राईट. इट मीन्स टू कमेंट एनी सिंगल लाईन वी कॅन यूज हिअर द हॅशटॅग. कोणत्याही एका सिंगल लाईनला. आता याचा यूज आणखीन एक आहे. हॅशटॅग म्हणजे काय? की एखाद्या लाईनला तुम्हाला कमेंट करायचे त्या लाईनला तुम्हाला एक्झिक्यूट करायचंच नाहीये तर तुम्ही काय करू शकताय? हॅशटॅगचा यूज करू शकताय. टू कमेंट एनी सिंगल लाईन वी कॅन यूज हिअर द हॅशटॅग. त्याच्यामुळेच बघा त्याच्यामुळे काय करतोय आपण? एखाद्या लाईनला तुम्हाला प्रिंटच नाही करायचं. फॉर एक्झाम्पल इको इको हाय म्हणजे काय होणार आहे? हाय मेसेज प्रिंट होणार आहे. बट मला काय करायचंय? हाय मेसेजला मला प्रिंट करायचंय बट आणखीन एक आहे हॅलो मेसेज असं कन्सिडर करा. मला हॅलो मेसेजला प्रिंटच नाही करायचं. तर मी काय करणार? या लाईनला मी आर्ग्युमेंट ऍड करणार. दॅट इज नथिंग बट द हॅशटॅग. म्हणजे हा डायरेक्टली काय करेल? त्या लाईनला कॉमेंट करेल. कॉमेंट कशा थ्रू करतोय आपण? हॅशटॅगचा यूज करून. मग कॉमेंट केला तर ती लाईन प्रिंट होईल का? नाही होणार आहे. वी कॅन कॉमेंट मल्टिपल लाईन्स युजिंग द इनसाइड ऑफ द शेल स्क्रिप्टिंग ॲज वेल. मग मल्टिपल लाईनला कॉमेंट कसं करायचं ते त्यावेळेस मी तुम्हाला ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल मध्ये स्टार्ट करू त्यावेळेस मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय करू आपण? याच्यामध्ये एक लाईक स्लीप होल्ड आता आपण स्टार्ट करू शकतोय का? वेट एक सेकंड. काय काय बघितले आपण याच्यामध्ये बघा? आर्ग्युमेंट, व्हेरिएबल झाला, व्हेरिएबलचे रूल झाले, कमांड लाईन नाही स्लीप लगेच नाही समजणार तुम्हाला. वेट याच्यानंतर आणखीन एक बेसिक पॉइंट असेल. हम्म, ठीक आहे बघूयात तरी पण आपण. थोडीशी थेरी आहे ठीक आहे. थेरी लगेच तुम्हाला रीड केल्यानंतर समजणार नाही. बट ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल बघू त्यावेळेस तुम्हाला नक्की समजेल हे. बट थोडंसं लक्ष देऊन बघा. वी कॅन होल्ड समजा काय करायचंय तुम्हाला? एखाद्या फाईलचं एक्झिक्युशन तुम्हाला 1 मिनिटासाठी थांबवायचंय. मी काय म्हणतोय? 1 मिनिटासाठी तुम्हाला थांबवायचंय. तर काय करायला लागेल तुम्हाला? तशी कमांड तुम्हाला त्याला द्यायला लागेल. म्हणजे एक 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 फाईल आहे task.sh त्याचं एक्झिक्युशन तुम्हाला 1 मिनिट थांबवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याला एक्झिक्यूट करायची आहे फाईल. तर त्याच्यासाठी काय आहेत? शेल स्क्रिप्टिंग मध्ये एक्झिक्युशन नंबर्स आहेत. राइट? वी कॅन होल्ड स्क्रिप्ट एक्झिक्युशन. वी कॅन होल्ड स्क्रिप्ट एक्झिक्युशन फॉर सम टाइम असं काहीतरी राईट करू. फॉर सम टाइम युजिंग युजिंग स्लीप कमांड. याच्यामध्ये स्लीप कमांड्स आहेत. आता स्लीप कमांड कोणत्या कोणत्या आहेत? फॉर एक्झाम्पल इको इको डॉलर हॅशटॅग याचं मिनिंग काय? ती लाईनच तुम्हाला प्रिंट करायची नाहीये. हॅशटॅग जर तुम्ही ऍड केला तर.
याच्यानंतर मी काय करतो, एखाद्या लाइक लाईनचं एक्झिक्युशन किंवा फाईलचं एक्झिक्युशन मला 0 सेकंदासाठी थांबवायचं आहे. म्हणजे थांबवायचंच नाहीये, तर 0 ॲड करायचा. एखाद्या लाईनचं तुम्हाला काय करायचं एक्झिक्युशन तुम्हाला 1 मिनिटासाठी थांबवायचं आहे, तर 1 ॲड करायचं आहे. ठीक आहे. असं काय करू शकतो आपण, असं काय करू शकतो गाईज, की एखाद्या लाइक कमांडचं किंवा एखादी लाईन आहे किंवा किंवा एखादी फाईल आहे, त्याचं एक्झिक्युशन तुम्ही काय करू शकता, थांबवू शकताय, राइट? मग थांबवू शकताय म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मी काय करतो, एक नंतर मी काय करतो, आणखीन एक स्लीपची कमांड ॲड करतो. स्लीप 30. हा काय करेल, 30 सेकंदासाठी ती जी फाईल आहे, ते एक्झिक्यूट करायची थांबवेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 1 मिनिट गाईज. आपण स्लीप कमांड इथं स्लीप ॲड करू आणि इथं मी काय करतो, इथं मी स्टार ॲड करतो. आता स्टार म्हणजे काय? ऑल कमांड आर्ग्युमेंट्स. जितके काही कमांड्स आहेत किंवा जितके काही आर्ग्युमेंट्स आहेत आपल्या फाईलमध्ये, त्या सगळ्याला त्याला प्रिंट करायचं आहे. बट कधी प्रिंट करायचं आहे? प्रिंट करायच्या अगोदर किंवा ज्यावेळेस तो प्रिंट करेल किंवा असं कन्सिडर करा, याला 30 ला मी काय करतो, इथे एक्झिक्यूट करतो. पहिली कमांड रन झाली. हा काहीतरी प्रिंट करेल. त्याच्यानंतर 30 सेकंदाचं ते एक्झिक्युशन मी थांबवलं आणि त्याच्यानंतर मी ऑल आर्ग्युमेंटला रन केलं. ठीक आहे. असं याचं मीनिंग आहे 30 सेकंदाचं. म्हणजे 30 सेकंद तुम्ही ॲड करू शकताय. तुम्हाला 60 पाहिजे असेल 60 सेकंद तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकताय. म्हणजे हा काय करेल, हा स्लीप मोडला जाईल. म्हणजे तो 1 मिनिटासाठी तुमचं एक्झिक्युशन, तुमची लाईन हे जे आर्ग्युमेंट प्रिंट करणार आहे. स्टार म्हणजे काय? ऑल आर्ग्युमेंट असं कन्सिडर करा आता. स्टार म्हणजे काय? ऑल आर्ग्युमेंट. तुम्हाला 1, 2, 3 लवकर समजणार नाही. पुढे आपण गेल्यानंतर ते बघूयात. स्टार म्हणजे काय? ऑल आर्ग्युमेंट. ऑल आर्ग्युमेंटला काय करतोय मी? प्रिंट करतोय. बट त्याच्या अगोदर मला 60 सेकंदाचा स्लीप टाईम घ्यायचा आहे. तर दॅट इज नथिंग बट द स्लीप कमांड. ठीक आहे. अशा कमांड्स आपण काय करू शकतो? शेल स्क्रिप्टिंग मध्ये त्याचा यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल जसं आपण मगाशी बोललो होतो, की आपल्याला एखादं काय करायचंय, सॉरी, एखाद्या आपल्याकडे शेल स्क्रिप्टिंगची फाईल आहे. कोणती फाईल आहे? script2.sh. याला रन कसं करायचं? sh script2.sh आणि त्याच्या आतमध्ये मी काय करतो? आर्ग्युमेंट ॲड करतो. राइट? आता आर्ग्युमेंट ॲड केला. आर्ग्युमेंट अजून प्रिंट झालाय का? नाही झालेला. म्हणजे आर्ग्युमेंट काय केला त्यानं? आय मीन सॉरी, आर्ग्युमेंट आतमध्ये आहे का याचा? हा जो आर्ग्युमेंट आहे, याच्या फाईलमध्ये आहे का? नाहीये. मी काय करतो? फाईलमध्ये आर्ग्युमेंट असलेल्याला राईट करतो किंवा एक काम करू, त्याच्या आतमध्ये आर्ग्युमेंट ऍड करू. vi script डॉट sh. ठीक आहे. याच्यामध्ये मी एक आर्ग्युमेंट ऍड करतो. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल. इन्सर्ट मोड, इन्सर्ट इको अलेक्स. ठीक आहे. vi script डॉट sh गौरव. हा काय केला त्यानं? सॉरी गाईज, सॉरी, गौरव नाही, इथं नेम येणार ना. आता इथे कोणता तरी एक मी व्हेरिएबल ऍड केला. कोणता व्हेरिएबल? नेम ॲज अ व्हेरिएबल. ठीक आहे. आपण कन्सिडर करू की नेम ह्या व्हेरिएबल मध्ये अलेक्सा आहे. तर तो काय करणार? इथे डायरेक्टली अलेक्स ॲज इट इज प्रिंट करणार. म्हणजे असे आपल्याला पुढे जाऊन काय करायचं? स्क्रिप्ट राईट करायच्यात. आता सध्या आपण नेम मध्ये व्हेरिएबल ऍड केलेला नाहीये. फक्त कन्सिडर करतोय की अशी कमांड तुम्हाला पुढे जाऊन काय करायची? रन करायची. बट ही कधी समजेल? ज्यावेळेस आपण कंडिशनल स्टेटमेंट्स त्याच्या आतमधले बघू. त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे जे काही आहेत, नेम नेम इज इक्वल्स टू आपण काय करतो? अलेक्स किंवा एखादा तुम्ही असंही करू शकताय. फॉर एक्झाम्पल मी काय करतो? ही फाईल ऍक्सेस करतो. ठीक आहे. या फाईलमध्ये आपण एक काम करू. नेम, सॉरी गाईज, हां, नेम मे बी ह्या फाईलमध्ये होईल का ते एकदा चेक करू आपण. ठीक आहे. अजय. अजयला डायरेक्टली आपण देऊ शकतो का? लेट्स ट्राय. एकदा ट्राय करू. ठीक आहे. हां, नेम
क्लिक ऑन एंटर. नाही, नाही, नाही. तसं नाही करू शकणार. ती फाईल आपल्याला एक्झिक्यूट करावी लागेल गाईज. एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड. इथे काहीतरी मिस करतोय ना आपण. हां. ओके. एसएच डॉलर नेम. एसएच हायफन 5.2. एक सेकंड गाईज. कंट्रोल एक्स. एक्झिट. एक सेकंड. काहीतरी आपलं मिस आहे याच्यामध्ये. आपण जर याला ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून कन्सिडर करतोय. ओह! सॉरी गाईज, सॉरी. आपण कमांड लाईन वरती नाही आहेत. सॉरी, सॉरी. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला ते सांगेन एक्झॅक्टली कमांड लाईन इंटरफेसला आपण एक्झॅक्टली ॲक्सेस केल्यानंतर ही कमांड तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये आपण कमांड लाईन इंटरफेसचा यूज करणार आहोत. ठीक आहे. आपण हे काय करतोय, की एखाद्या टर्मिनलवरती कमांड्स रन करतोय. बट याला काय पाहिजे? याला कमांड लाईन इंटरफेस पाहिजे. कमांड लाईन आर्ग्युमेंट पाहिजे. ठीक आहे. जो पण आपल्याकडे कमांड लाईन किंवा सीएमडी म्हणतात त्याला. ठीक आहे. कमांड लाईन काय आहे? एक सीएमडी आहे. सीएमडी जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये ते कमांड जी आत्ताची आपण बघितली कोणती स्क्रिप्टवाली सॉरी काय म्हणू शकतो एक आर्ग्युमेंट वाली ती आर्ग्युमेंट वाली कमांड त्याच्या आतमध्ये ऍक्सेस होणार नाहीये. फक्त याची थेरी फक्त इतकी लक्षात ठेवा की एस एच डेमो डॉट एस एच आणि त्याच्यानंतर आपण ऍज अ आर्ग्युमेंट म्हणून कोणत्याही एक आर्ग्युमेंट ऍड करू शकतो किंवा आपल्याला कोणता तरी नंबर ऍड करायचा आहे तर तो नंबर आपण या केसमध्ये इथे ऍड करू शकतो राईट. आणि आफ्टर दॅट वी कॅन एक्झिक्यूट दिस फाईल बाय युझिंग द एस एच कमांड. एस एच कोणाची कमांड आहे? शेल स्क्रिप्टिंगची. मग त्याच्यानंतर आपण डेमो डॉट एस एच करून आपण ती शेल स्क्रिप्टिंगची फाईल आपण ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. एकदा कमांड लाईन इंटरफेसला आपण जाऊयात त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली कशी फाईल आपण ऍक्सेस करू शकतो ती. ठीक आहे. इथपर्यंत ऍटलीस्ट समजलंय. हे स्लीप कमांडचं काम समजलंय तुम्हाला? कुठे आपण यूज केली होती स्लीप? हा. याचं काम समजलंय तुम्हाला? एव्हरीवन? Yes. बाकीचे? Yes, sir. हो सर. ओके. एक सेकंड. कमांड लाईन नंतर व्हेरिएबल एक बघितलं आपण. त्याच्यानंतर कमांड लाईन बघितलं. कमांड लाईन मध्ये अजून आपण सीएमडी घेतलेलं नाहीये. ठीक आहे. sh डेमो डॉट sh याच्यासाठीच आपल्याला एक सीएमडी लागेल. ठीक आहे. आपण उबंतू कडून घेऊ शकतो सीएमडी. अदरवाइज इकडून सुद्धा एक सीएमडी भेटतो. इथं जर तुम्ही कनेक्टला गेला SSH क्लायंट EC2 public IP connect using instance connect endpoint. इकडूनही आपण ट्राय करू शकतो. ठीक आहे. हेच मशीन आहे बट हा सीएमडी चं व्हर्जन कोणतं आहे बघायला लागेल. नाही इकडून नाही चालणार. ठीक आहे. आपण सीएमडी घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचे आपण कमांड्स रन करायला स्टार्ट करूयात. ठीक आहे. याच्यानंतर आपला पुढचा पॉइंट असेल कंडिशनल स्टेटमेंटचा किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की जसं आपल्याकडे बघा स्टेटमेंट्स राहतात, कंडिशन्स राहतात. जशा एखाद्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लेट मी ऍड हिअर फर्स्ट कंडिशनल स्टेटमेंट. एखाद्या प्रोग्राम मध्ये बघा कंडिशन्स राहतात की ही कंडिशन ट्रू झाली तर एखादी लाईन प्रिंट करायची आहे. अदरवाइज फॉल्स कंडिशनला तुम्हाला प्रिंट करायचं आहे. दॅट इज नथिंग बट द कंडिशनल स्टेटमेंट. आता कंडिशनल स्टेटमेंट जसं प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये राहते तसं जावा सॉरी शेल स्क्रिप्टिंग मध्ये सुद्धा काय असणार आहे की कंडिशनल स्टेटमेंट राहणार आहे. आज फक्त आपण काय
कंडिशनल स्टेटमेंट्स आणि सीएमडीचा आपण फक्त theory बघतोय. ठीक आहे. प्रॅक्टिकल अजून आपण बघितलेलं नाहीये. कंडिशनल स्टेटमेंट conditional statements are used to execute commands based on condition. Conditional statements are used to execute some commands based on the condition, right? याचा syntax तर याचा सिंटॅक्स कसा असतो बघा. याच्यामध्ये इथे एक इफ आहे. इफ म्हणजे काय कंडिशन झाली, राईट? आणि याच्या आतमध्ये तुम्हाला एक कंडिशन राईट करायची आहे. इफ म्हणजे काय, सॉरी, कंडिशनल स्टेटमेंट झाला. हा स्टेटमेंट झाला इफ, राईट? कोणती कंडिशन आहे ती आपल्या ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये असणार आहे. जर ही कंडिशन ट्रू झाली, देन त्याच्यानंतर एक तुम्हाला एक स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे. स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे, राईट? ही कंडिशन आहे. ही कंडिशन ट्रू असेल तर तुम्हाला देन सांगितलंय. देन म्हणजे काय, तर तुम्हाला हे स्टेटमेंट काय करायचं आहे, एक्झिक्यूट करायचं आहे किंवा तुम्हाला हे स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे. एल्स, एल्स काय असणार आहे? एल्स म्हणजे काय रे, की जर जर ती कंडिशन फॉल्स झाली तर तुम्हाला हे स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे. इतकं लक्षात ठेवा सगळ्यांनी. काय सांगितलं मी कंडिशन स्टेटमेंट मध्ये? कंडिशनल स्टेटमेंट विच आर यूज टू एक्झिक्यूट कमांड बेस्ड ऑन द कंडिशन. ही कंडिशन कोणती तरी असेल. 1 + 2 = 3. कंडिशन काय, ट्रू आहे. जर कंडिशन ट्रू असेल तर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं. जर कंडिशन मध्ये कसं असेल, कंडिशन मध्ये 1 + 2 = 4 असेल तर काय कंडिशन झाली, फॉल्स झाली. फॉल्स झाली तर एल्सचा जो काही स्टेटमेंट आहे तो प्रिंट करायचा. हा देनचा स्टेटमेंट इथे आहे, हा एल्सचा स्टेटमेंट इथे आहे. समजतंय? आणि त्याच्यानंतर मला काय करायचं, फाईलला क्लोज करायचंय, म्हणजे बाय युजिंग द fi. जसं इफ आहे, इफ म्हणजे कंडिशन झाली, तसं आपण काय करतो, fi मधून काय करतो, फाईलला आपण काय करतो, त्या एंड करतो, राईट? इथेपर्यंत समजतंय सगळ्यांना कंडिशनल स्टेटमेंटचा यूज कसा करायचा आहे? कंडिशन आहे याच्या आतमध्ये आपण एक काय केलं, कंडिशनल स्टेटमेंट घेतला. त्याच्यानंतर ही कंडिशन ट्रू झाली तर हे स्टेटमेंट प्रिंट करायचं. ती कंडिशन जर फॉल्स झाली तर एल स्टेटमेंट प्रिंट करायचं. हे वालं क्लिअर आहे इथपर्यंत एव्हरीवन? Yes, Yes, sir. sir. ठीक आहे. ठीक आहे गाईस, उद्या सेशन मध्ये आपण याचं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन्स बघूयात, दोन्हीचं सुद्धा. ठीक आहे. कमांड लाईन आर्ग्युमेंट्स, एक सीएमडी मी इन्स्टॉल करून घेईन या मशीन वरती, आय मीन या व्हर्च्युअल लाईक लायनक्स मशीन वरती. ठीक आहे. त्याच्या थ्रू काय करू आपण, एकदा हे कमांड सगळ्या प्रॅक्टिकली एकदा सर्च करू डायरेक्टली आपण, आय मीन त्याला ऍक्सेस करू. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कंडिशनल स्टेटमेंट स्टार्ट करू. उद्या सेशन मध्ये कंडिशनल स्टेटमेंट आपला संपेल आणि त्याच्यानंतर आपल्याला लूप स्टार्ट करायचं आहे. लूप्सला सुद्धा आपल्याला उद्या संपवायचं आहे. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट, लूप्स आणि व्हेरिएबल. व्हेरिएबल तर तुम्हाला आता समजलाय. ठीक आहे. हे तिन्ही टॉपिक जरी झाले तर त्याच्यानंतर थोडासा फक्त पार्ट राहतो शेलचा. आता जास्त काही पार्ट नाही राहिलेला, बट हे थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. लूप्स, कंडिशनल स्टेटमेंट्स आणि त्याच्यानंतर लाईक अजून एक कोणता असेल याच्यामध्ये, लूप्स आहे, कंडिशनल स्टेटमेंट्स आहेत आणि आय गेस मला वाटते फंक्शन. येस, फंक्शन एक आहे. फंक्शन एक इम्पॉर्टंट आहे. फंक्शन म्हणजे काय ते तुम्हाला मी मॅक्सिमम, आय मीन त्याचं प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर परत एक थोडीशी थिअरी आहे क्रॉन. त्याच्यानंतर कॉब एक्झॅक्टली काय असतं, क्रॉन बेस्ड जॉब कसे क्रिएट करायचे, ते आपले या वीकेंड पर्यंत हा सगळा टॉपिक कम्प्लीट होईल. म्हणजे शेलचा आपला कम्प्लीट होऊ शकतो. ठीक आहे. ऍटलीस्ट जिथपर्यंत झालंय तिथपर्यंत सगळ्यांना समजतंय? कोणाला काय डाऊट आहे किंवा नोट्स वाचून कोणाला काय समजतंय, समजत नाही, असं काय आहे? फ्रँकली सांगा, समजत असेल तर ठीक आहे, नसेल तर नाही म्हणून. जर समजत तर आहे, पण हे आजच्या आणि समजतं. प्रॅक्टिकल कराय तेव्हा बरोबर समजेल. राईट. आजचा थोडा डिफिकल्ट आहे. हा, नाही, अजून थोडंसं पुढे तुम्हाला डिफिकल्ट लेवल येणार आहे. ठीक आहे. शेल स्क्रिप्टिंग जितका म्हणायला पाहिजे तितका सोपा नाहीये. त्याच्यामुळे मी तुम्हाला मॅक्सिमम प्रॅक्टिस साठी क्वेश्चन देईन. ठीक आहे. डोंट वरी अबाउट दॅट.
कारण आता जर CMD इन्स्टॉल करायला जर आपण स्टार्ट केला तरी अराउंड 30 ते 40 मिनिटं जातील. त्याच्यामुळे मी आत्ता CMD इन्स्टॉलेशनला टाकेन आणि तुम्हाला मी सांगतो एक्झॅक्टली म्हणजे त्याच्यावरती आपल्याला ह्याचा ट्राय करूया. जे काही आपल्या ह्या कमांड्स आहेत. आता ह्या कमांड्स आपण प्रॅक्टिकली बघितलेल्या त्यामुळे तुम्हाला समजलं नाही अजून. पण ज्यावेळेस प्रॅक्टिकली बघेल त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. ठीक आहे. आर्ग्युमेंट्सच्या. थेअरी तरी थोडीफार लक्षात आली, की बाबा या फाईलच्या आतमध्ये मला आर्ग्युमेंट ॲड करायचे. तर डायरेक्टली काय करायची फाईलला रन करून आर्ग्युमेंट ॲड करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्लीप कमांड म्हणजे एखाद्या फाईलला एक्झिक्यूट करायसाठी मला टायमर लावायचा आहे किंवा कंडिशनल स्टेटमेंट्स. एखादी कंडिशन ट्रू आहे, तर त्याच्या अकॉर्डिंगली हे स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे. जर कंडिशन फॉल्स असेल, तर एल्स स्टेटमेंट प्रिंट करायचं आहे. म्हणजे हे सोप्या आहेत खूप, बट अजून थोडंसं पुढे गेल्यानंतर थोडीशी डिफिकल्ट लेव्हल वाढेल. जास्ती नाहीये. लूप्स आणि फंक्शनमध्ये थोडंसं डिफिकल्टी लेव्हल आहे. बट जितकं आपण सोपं करता येईल तितकं आपण करूयात ते. डोंट वरी अबाउट दॅट. ओके. सो गाईज उद्या मॉर्निंगला कनेक्ट करायचं का? मला इव्हिनिंगला थोडं डॉक्टर अपॉइंटमेंट आहे. तर मॉर्निंगला एक 10:00 ओके सर. ओके सर, चालेल. चालेल ना. ठीक आहे. उद्या इव्हिनिंगला सेशन नसेल. ठीक आहे. उद्या मॉर्निंगला सेशनला आपल्याला अटेंड करायचं आहे. चालेल. मी तुम्हाला टायमिंग अपडेट करतो. मॉर्निंगलाच. म्हणजे माझे मीटिंग ऑफिसचे झाले की आपण कनेक्ट करू. अराउंड बघा 10 to 11:30 पर्यंत तुम्ही सगळे तयार राहा. ठीक आहे. कधी आपण म्हणजे आय मीन ते अगोदर मी तुम्हाला 1 तास शेड्यूल पाठवेन. आपल्या लाइक सेशनचं. ठीक आहे. त्याच्या अकॉर्डिंगली सगळे जॉइन करा. ऑल ऑफ यू क्लिअर आहे? येस Yes, सर. Okay. Then thank you. Thank you guys. Thanks for the join. Thank you so much. Good night all. Thank you, sir.